लोकप्रतिनिधींचे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि केवळ सोशल मीडियावरच दावे. संजय काका पाटील. ठिय्या आंदोलनाद्वारे प्रशासनाला धारेवर धरले. ताकारी टेंभूचे आवर्तन रखडल्याने शेतकरी आक्रमक. तासगाव तालुक्याच्या सिंचन प्रश्नावरून माजी खासदार संजय काका पाटील यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला. तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणी येत असल्याचे पोकळ दावे करत आहेत, असा थेट आरोप संजय काका पाटील यांनी आज सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनादरम्यान केला. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात विद्यमान यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. तासगाव तालुक्यातील ताकारी व टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक क्षेत्रातील गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मार्च महिना संपत आला तरी प्रशासनाकडून उन्हाळी आवर्तन अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या प्रश्नी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय काका पाटील पुढे म्हणाले की आम्ही सत्तेत आणि पदावर असताना सर्व विभागांशी योग्य समन्वय राखून वेळेत पाणी आणण्याचे काम चोखपणे बजावत होतो. मात्र सध्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा श्रेयवादात अधिक रस असल्याचे दिसत आहे. विद्यमान आमदार कोणाचाही वाईटपणा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेजारच्या मतदारसंघामध्ये 2-2 वेळा पाणी फिरून आले तरीही तासगाव तालुक्यावरच अन्याय का होत आहे याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी दिले पाहिजे. जमिनीवर प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत भीषण असताना केवळ फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पाण्याचे फोटो टाकून जनतेची दिशाभूल करण्याचे थांबवले पाहिजे. या श्रेयवादाच्या लढाईत सामान्य शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या फळबागांचे अतोनात नुकसान होत आहे. द्राक्षबागांच्या छाटणी आणि ऊसाच्या शेतीला पाण्याची नितांत गरज असतानाच पाणी टंचाईने शेतकऱ्यांचे कंबळे मोडले आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार 5 मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सुरू होणे अपेक्षित होते, परंतु मार्च अखेर योजना बंदच आहेत असेही ते म्हणाले. या आंदोलनाद्वारे कार्यकारी अभियंता ताकारी व टेंभू विभाग यांना निवेदन देण्यात आले असून ताकारीच्या मुख्य कालव्यातून एरळा नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. जर तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन झाले नाही तर जनतेचा संयम सुटेल आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे तासगाव तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना विद्यमान लोकप्रतिनिधींनी मात्र केवळ सोशल मीडियावर पाण्याचे पोकळ दावे करण्यात व्यस्त आहेत. शेजारच्या मतदारसंघात 2 वेळा पाणी गेले, मग तासगावच्या वाट्याला अन्याय का? नुसत्या फेसबुक व्हॉट्सअपवर फोटोनी शेतकऱ्यांची तहान भागणार नाही. आम्हाला तातडीने प्रत्यक्षात पाणी हवे. जर तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन झाले नाही तर जनतेचा संयम सुटेल आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असा हल्लाबोल संजय काका पाटील यांनी यावेळी केला. विशेष प्रतिनिधी तासगाव. आज आंदोलन आमच्या तालुक्यामध्ये 3 योजनांचं पाणी येतं. त्या 3 योजना आमच्या आतापर्यंत जे 5 तारखेपर्यंत पाणी यायला पाहिजे होतं मार्चच्या 30 तारखेपर्यंत नाही. आमच्या पलीकडनं जे पाणी येतात दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय 2-2दा पाणी गेलं तरी तासगाव तालुक्यामध्ये पाणी आलेलं नाही. ह्या तीव्र भावना लोकांच्या शेतीचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. मागच्या वर्षी अडचण आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की दुष्काळ तीव्र होईल. तो अल्निनोचा मोठा परिणाम आहे. तरी सुद्धा या इरिगेशन खात्यानं आमच्या तालुक्यामध्ये पाणी देण्याची भूमिका घेतली नाही. त्याच्यामुळे प्रचंड मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. या लोकांच्या तीव्र भावना म्हणून आम्ही 1-1.5-2 तास ठिय्या आंदोलन केलं आणि या अधिकाऱ्यांना तातडीनं सगळे मागचे पाणीचे ताकारी असेल, आरफळ असेल, टिंबू असेल, म्हैसाळ असेल, वेगवेगळ्या गावा योजनेखाली वेगवेगळी गावं येतात. त्या गावांना पाणी देण्यासाठी जर पाणी लवकर सोडलं गेलं नाही तर शेतकरी आक्रमक होतील, कायदा सुव्यवस्था बिघडेल. आणि या तालुक्यामधल्या लोकप्रतिनिधींनी रोज मोबाईलवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय ठरल्याप्रमाणे पाणी येतंय, ठरल्याप्रमाणे पाणी येतंय. हे गेले महिनाभर सोशल मीडियावर ऐकतात. लोकांना पाणी पाहिजे, श्रेयवाद नंतर करा, आधी इथं श्रेयवाद चाललाय, पाणी काय अजून आलेलं नाही. याही भावना मोठ्या आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही या इरिगेशन खात्याला जाब विचारायला आलो. त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत. आतापर्यंत महिना झालं पाणी नाही. या अवस्थेमुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे. आमदारांचं असं लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे.
आम्ही ज्यावेळी पदावर होतो त्यावेळेला समन्वय साधून पाणी आणत होतो, पण हे कुणाचा वाईटपणा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या तालुक्यामध्ये पाणी यायला तयार नाही. आपल्या मतदारसंघाची काळजी निश्चितपणानं केली पाहिजे, पण ती का घडत नाही हे मात्र न सुटलेलं कोड आहे.